टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णा यांच्या 30व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन। शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी कृपया आपण उपस्थित राहावे ही विनंती। पुष्पार्पण वेळ सकाळी 9 वाजता। संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कडेगाव कराड रोड MIDC शिवाजीनगर। अभिवादक ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूस तालुका खटाव जिल्हा सातारा। संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर। 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश, नागठाणे येथील समृद्धी पाटीलचा भाजपकडून गौरव। नागठाणे तालुका पलूस येथील कुमारी समृद्धी वैभव पाटील हिने इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेत 98.20% गुण मिळवत वाळवा केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला। तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पार्टी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करून गौरव करण्यात आला। समृद्धीच्या यशाची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम संपतराव देशमुख यांनी पत्राद्वारे तिचे विशेष अभिनंदन केले। गगन भरारी घेण्याची जिद्द मनी असेल तर क्षितिजही ठेंगणे वाढते, अशा शब्दात त्यांनी समृद्धीच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विजय पाटील, नागठाणे भाजपा अध्यक्ष बजरंग पाटील, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे सरदार मांगलेकर, विशेष कार्यकारी अधिकारी भिकाजी साळुंके पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी सागर शिंदे, सेवार्थ पतसंस्थेचे सदस्य नागनाथ मांगलेकर, सामाजिक कार्यकर्ते उत्तम पाटील, राजेंद्र कणसे, प्रशांत कोलते आणि वैभव पाटील आदी उपस्थित होते। 10वीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून समृद्धीने मिळवलेले यश हे तिच्या चिकाटी, मेहनत आणि जिद्दीचे फलित असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। समृद्धीच्या या उज्ज्वल यशामुळे नागठाणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गावासह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।